विषय व्याळे मिठी दिदडिया नुटी ताठी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय। शब्दार्थ विषय व्याळे विषय रूपी सर्प इंद्रियाचे विषय ते विषारी सर्पासारखे। मिठी दिदलिया त्यांना आलिंगन दिले म्हणजे विषयांमध्ये गुंतलो। नुटी ताठी सुटता सुटत नाही घट्ट पकडले आहे। गुरु कृपा दृष्टी गुरुच्या कृपा दृष्टीने ज्ञान प्रकाशाने निर्विष होय विषरहित होते म्हणजेच विषयरूप सर्पाचे विष नष्ट होते। मनुष्य विषयाच्या मोहात अडकतो। जसे सर्पाने विष मिठी मारली असता सुटता सुटत नाही सुटता येत नाही। विषयाच्या आकर्षण आसक्ती आपल्याला विषासारखे भस्म करते। पण ज्या क्षणी गुरु कृपा मिळते तेव्हा तेच विषय विषरहित होतात म्हणजे विषय त्याला बांधत नाहीत। तो त्यात असला तरी त्याच्यावर वारवर राहतो। विषय व्याळांची मिठी घट्ट मन गुंतले मोहाच्या पट्ट भोगामध्ये भुरला जीव विषधरुनी झालो सजीव। पण दृष्टी एक गुरु कृपेची सांडली मोह कळा देहाची तेज तिचे अमृताचे होई विषय रूप सर्वही निवेई। ज्ञानदीप जेव्हा उजळे अंतरी विषयांचे वळण हरपते तरी जेत होता दोषांचा वास। विषय व्याले वेष्टितोहम मनुष्या मोहांधकारे पतितोस्मी दुःखी गुरु कृपा दृष्टी पथे प्रकाशेम निर्विशो भुवमिव व्यालदंशः। विषय व्याले वेष्टिते विषय सर्पांनी बेढलेला मोहांधकारे पतितः मोहाच्या अंधकारात पडलेला गुरु कृपा दृष्टी पथे गुरुच्या कृपा दृष्टीच्या मार्गात निर्वेश अनुभवम विषरहित झालो। व्यालदंश इव जणू सर्पदंश झालेला जिवंत वाचला तसा